पारधीवाडा येथे दुचाकी अपघातात वृद्धासह 9 वर्षाची मुलगी जखमी. धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल. धरणगाव शहरातील पारधीवाडा येथे 2 दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील वृद्ध व्यक्ती आणि त्यांची 9 वर्षाच्या नात गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी 5 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली होती. उपचार घेतल्यानंतर वृद्धाने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी 12 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बळीराम शंकर साळुंके वय 65 हे आपल्या परिवारासह शहरातील पारधीवाडा येथे वास्तव्याला आहे. शेती व किराणा दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. गुरुवारी 5 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास त्यांची नात दिव्यांशा साळुंखे वय 9 हिला दुचाकी MH19BE 1695 ने शाळेत सोडण्यासाठी निघाली होती. त्यावेळी पारधीवाडा येथील चोपडा रोडवरून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बळीराम साळुंखे आणि त्यांची नात दिव्यांशा हे दोघे जमिनीवर पडल्याने गंभीररित्या जखमी झाले. दोघांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर शुक्रवारी 12 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दुचाकीधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहेत.